गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग्स। गाइज आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण घेतलेली आहे लीडर कंपनीची सायकल। हे बघा गाइज, बघू शकते तुम्ही सायकलचा लुक एकदम खतरनाक आहे। आणि ही सायकल जी आहे आपण घेतलेली आहे आपल्या श्रीसाठी, आणि श्री आलेला आहे त्याची जुनी सायकल घेऊन इकडं। तर गाइज तुम्हाला आज मी ही जी सायकल आहे लीडर कंपनीची हिची पूर्ण आपण तुम्हाला माहिती देणार आहे। ॲक्च्युली बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे का या सायकलमध्ये ॲक्च्युली काय आहे। तर ॲक्च्युली ही जी सायकल आहे ही सायकल म्हणजे जशी आपली मोपेड बाईक असते ॲक्टिवा वगैरे, त्यानंतर फसिनो, कोणत्या पण म्हणजे कोणत्या पण कंपनीची गाडी असू द्या, जी मोपेड गाडी तसंच असं समजा ही जी लेटेस्ट जी सायकल आहे ही सायकल पण मोपेडच आहे पूर्ण। हे बघा आता हिला दिलेलं आहे जसं आपण गाडीला जसं स्विच वगैरे दिलं असतं, हे बघा ऑन ऑफ बघितलं। त्यानंतर इथे दिलेला असतो गाईज डिस्प्ले। हे बघा आता याच्यामध्ये ॲक्च्युली 4% चार्जिंग होती, आता ओनली फॉर 2% राहिलेली, म्हणजे दोनच काड्या राहिलेल्या आहे याच्यामध्ये, नाही का। त्यानंतर गाईज याच्यामध्ये दिलेलं आहे जसं गाडीला आपल्या चार्जिंगच्या गाडीला जसे मोड दिलेले असते, हे बघा हा फर्स्ट मोड, त्यानंतर सेकंड मोड, आणि हे बघा फर्स्ट सेकंड आणि हा थर्ड, आणि त्यानंतर हे दिलेलं आहे जसं हॉर्न वगैरे। हे बघा आता मी ऑन करतो, आता हॉर्न वाजला, त्यानंतर हे जे आहे ही लाईट दिलेली आहे बघा। आता आपण लाईट चालू केली गाईज आणि ही झालेली आहे लाईट चालू। म्हणजे ॲक्च्युली तुम्ही रात्रीचा पण जर प्रवास करायचा वगैरे जर असेल कुठं तुम्हाला इझिली तुम्ही करू शकताय, नाही का म्हणजे। आणि मिनिमम गाईज ही जी सायकल आहे एकदा चार्जिंग केल्यानंतर ही 25 किलोमीटर इझिली चालते। आणि जर तुम्ही सायकलचे जर पॅन्डल वगैरे पण जर मारत जर असतील तर मिनिमम 40 ते 45 किंवा 60-70 पर्यंत पण जाऊ शकते। एवढी किलोमीटर ही सायकल चालते, म्हणजे कोणी पण जर घेतलं तर ॲक्च्युली कोणी तोट्यात वगैरे तर जाणार नाही, नफ्यामध्येच राहील। त्यानंतर गाईज हे बघा हिचे जे टायर्स आहे, हे दोन्ही पण जे टायर आहे हे टायर दिलेले आहे ॲक्च्युली सिलिकॉनचे, जे सिलिकॉन रबर जे असतं सिलिकॉन रबरचे टायर वगैरे दिलेले आहे। त्यानंतर त्याची ग्रीप वगैरे एकदम एक नंबर आहे, म्हणजे नाद नाही करायचं, डायरेक्ट दणकाविषयी करून टाकलेला आहे। आणि हे मडगार वगैरे हे तर कॉमन झालेलं आहे ॲक्च्युली, माझ्या पण सायकलला आहे, जी जुनी सायकल होती तिला पण आहे। त्यानंतर हिला दिलेलं आहे आता कॉमन सायकल जी असते तिला फक्त पुढं डिस्क ब्रेक दिलेला असतो, हे बघा असं, बरोबर। तर ॲक्च्युली ही जी सायकल आहे या सायकलला मागे आणि पुढे दोन्ही पण साईडला डिस्क ब्रेक वगैरे दिले, हे बघा। आता हे पाठीमागच्या साईडला पण डिस्क ब्रेक दिलेले आहे, त्यानंतर पुढं पण दिलेलं आहे डिस्क ब्रेक, ओके। त्यानंतर हिची जी स्पीड आहे गाईज खतरनाक विषय, डायरेक्ट लाईन तोड विषय, आपण ते पण दाखवणार आहे गाईज तुम्हाला। कारण ॲक्च्युली इथं कंटिन्यू गाड्या वगैरे चालू असते रस्त्याला, तर त्याच्यामुळे थोडं साईडला घेऊन आलेलो आहे आपण आपली सायकल, आणि इथं तुम्हाला व्यवस्थित आपण पूर्ण सायकलची जी माहिती आहे ती देणार आहे। फक्त कंपनीवाल्यांनी एक चुकीची गोष्ट केली, काय माहिती का, ही जी वायरिंग आहे हे बघा गाईज, ही जी वायरिंग आहे ही ॲक्च्युली अशी बाहेर नव्हती काढलेली पाहिजे, काहीतरी तिला सेफ वगैरे केलं पाहिजे होतं, नाही का। आणि हे जे दिसतंय तुम्हाला गाईज, हे बघा एवढं हे जे आहे ना याच्यामध्ये आहे गाईज 38 आहे ना, हां 38 व्होल्टेजची बॅटरी दिलेली आहे फक्त चार्जिंगची। आणि ही जेवढं पण दिसते तुम्हाला ही पूर्ण बॅटरी आहे गाईज, पूर्ण बॅटरी, एवढी बॅटरी दिलेली पूर्ण। आता तुम्हाला मी आणि कम्फर्ट जो आहे हिचा कम्फर्ट एकदम भारी दिलेला आहे, सीट वगैरे हवा वगैरे येण्यासाठी बघा, इथून एअर वगैरे येईल त्याच्यासाठी व्यवस्थित त्यांनी असं नाही का त्यांनी व्यवस्थित असं म्हणजे इथं होल वगैरे देऊन टाकलेले आहे, म्हणजे आपण जर जास्त स्पीड वगैरे मध्ये जर असलो तर त्याच्यासाठी त्यांनी अशी खालून हवा घुसल, आपल्या ढुंगणाला पण व्यवस्थित हवा वगैरे लागेल। आपलं श्री तर खूप एकदम मस्त हसूच राहिलं गाईज। आणि त्यानंतर जी ग्रीप आहे आपण जिथं हँडल वगैरे पकडतो गाईज एकदम व्यवस्थित दिलेलं आहे, हे बघा। आता गाईज तुम्हाला दाखवू शकते मी, हे बघा आता आपला जो श्री आहे श्री ॲक्सिलेटर देईल, हे बघा श्री, हे बघा स्पीड बघितली का गाईज, स्पीड बघा स्पीड, आणि एवढी भारी पळती ना गाईज, डायरेक्ट म्हणजे एकदम
विषय डायरेक्ट गंभीर आहे डायरेक्ट सायकलचा. नाद नाही करायचा, नाद. डिस्क ब्रेक वगैरे. आता आमची जी जुनी सायकल वगैरे जी होती, हे बघा ही जुनी सायकल होती, हिला काही ब्रेक वगैरे ते नव्हते, साधेच ब्रेक होते. ते ब्रेक वगैरे कधी पण फेल होऊन जायचे. तर या सायकलचा असं तर मला काही डाऊट वाटत नाही आहे काहीचे ब्रेक वगैरे काही कधी फेल होतील वगैरे. जर आपण व्यवस्थित जर टाईम टू टाईम वगैरे जर हिची ऑइलिंग ग्रीसिंग वगैरे जर केली तर व्यवस्थितच राहील. आणि हिची मोटर वगैरे जे दिलेली आहे, हे बघा ही सायकलची आहे मोटर. हे बघा ही ॲक्च्युली आता गरम झालेली आहे, कारण आमच्या श्रीनी जशी सायकल आलेली तेव्हापासून फक्त पळतो. ॲक्च्युली उद्या त्याची एक्झाम आहे, तरी आमचा भाऊ काही स्टडी वगैरे काही करत नाही. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण नवीन सायकल आलेली म्हटल्यावर तो पण जरा उत्साहित आहे नाही का सायकल फिरवण्यामध्ये. जुनी सायकल डायरेक्ट साईडला फेकून दिली होती त्यांनी आणि आता माझ्यासोबत आलेलं आहे व्हिडिओ काढायला. तर काहीच आता आपण रोडवर जाऊ आणि रोडवर गेल्यानंतर तिथं पण आपल्याला सायकल ॲक्च्युली किती फास्टमध्ये पळते, आपण पॅन्डलवर कशी पळते, त्यानंतर फक्त चार्जिंगवर कशी पळते आणि त्यानंतर दोन्ही पण केल्यानंतर कशी पळते. म्हणजे एक्झॅक्टली आपण जर फक्त चार्जिंगवर जर पळवली तर स्पीड किती धरणार आहे ते बघायचं आहे. त्यानंतर फक्त जर पॅन्डलवर जर पळवली आपण तर मग किती पळणार आहे. त्यानंतर पॅन्डल प्लस आपण ॲक्सिलेटर पण जर दिलं तिथं तर ती तेव्हा किती स्पीड घेणार आहे ते बघायचं. काहीच आता श्रीने आपल्या सायकल घेतलेली आहे, म्हणजे आपली न्यूवाली जी सायकल आहे श्री आता चालवणार आहे आणि तुमचा भाऊ बनवणार आहे ब्लॉग. त्याच्यामुळे तुमच्या भाऊनी घेतली आपली जी ओल्ड सायकल जी आहे, आपलं भाऊ ओल्ड सायकल चालवत. चलो तर गाईज आता आपण चालू करतोय डायरेक्टली पॅन्डल. बघा किती पळते सायकल, फास्ट डायरेक्ट गाईज, एकदम खतरनाक विषय नाही का. म्हणजे ॲक्च्युली असं काही नाही का पॅन्डलो नाही पळत सायकल, ही सायकल पॅन्डलो पण चांगली पळते नाही का. पॅन्डल मारल्यावर पण म्हणजे मस्त पळू राहिली ही सायकल. गाईज आता आपला श्री जो आहे तो तिकडून येतोय फक्त चार्जिंग मोडवर नाही का, म्हणजे पॅन्डल वगैरे नाही मारणार. हे बघा खतरनाक. गाईज तुम्हाला पण जर घ्यायची असेल अशी सायकल तर नक्कीच घ्या, कारण एक नंबर आहे. म्हणजे मी पण चालवली ॲक्च्युली, असं काही विषय नाही. बघा म्हणजे पळते नाही का सायकल, पळू राहिली असं काही नाही का पळत नाही सायकल. म्हणजे तुम्ही जर फक्त चार्जिंगवर जर पळवली तर 25 किलोमीटर चालाल आणि पॅन्डल आणि जर चार्जिंग पण ॲक्सिलेटर पण जर दिला तर 40 किलोमीटर तर कुठंच नाही गेले, आरामशीर पळणं. गाईज आपला श्री गेलेला आहे तिकडं आणि आता श्री जो आहे तो तिकडून येणार आहे पॅन्डल प्लस ॲक्सिलेटर देत. हे बघा आता तुम्हाला आहे ना मी दाखवतो. हे बघा आहे का नाही गाईज, म्हणजे सायकल एक नंबर आहे, असा काहीच विषय नाही. तर गाईज तुम्ही पण नक्कीच घेऊ शकता तुमच्या मुलांसाठी किंवा पुतण्यांसाठी किंवा भाषांसाठी. बघू शकता आमचं श्री बघा किती जोरात गेलेलं आहे, माझ्या साईडने गेला इतक्यात. म्हणजे डायरेक्टली असं हवा वगैरे लागते नाही का. माणसाचे केस पण उडते पण तुमच्या भावाला केसच नाही राहिले आज, त्याच्यामुळे माझे काही केस उडत नाही. बघ फुल स्पीड आहे. सो गाईज खूप टाईम झालेला आहे आता. ॲक्च्युली अंधार पण पडू राहिला आणि आमच्या इकडं बिबट्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आपला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. चला जय महाकाल भावनो. श्री बाय करे एकदा. बाय बाय. चैनल को सब्सक्राइब करो बोलना. चैनल को सब्सक्राइब करो, शेयर करो, लाइक करो. बूम.